पुण्यातील श्रीमती काशीबाई नवले हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांचा गेल्या 9 महिन्यांपासून पगार झालेला नाही आणि त्याच्यामुळे आता जवळपास हॉस्पिटलमध्ये 1300 कर्मचारी जे आहेत ते संपावर गेलेले आहेत। खरं तर रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी यांच्यातील काही कर्मचारी जे आहेत ते रुग्णसेवेत असल्याचे देखील सांगितलं जाते। मात्र गेल्या 9 महिन्यांपासून या सर्व कर्मचाऱ्यांचा पगार झालेला नाही आणि त्यामुळे त्यांचा दैनंदिन खर्च भागवणे देखील त्यांना अवघड झालेला आहे आणि त्यांची व्यथा जी आहे ती आता आंदोलनाच्या माध्यमातून ते मांडत आहेत। आपण विचार करू शकतो, जर एखाद्या कर्मचाऱ्याचा 9 महिने पगार झाला नाही तर त्याची आर्थिक परिस्थिती काय असू शकते आणि याच्यातूनच आता हे सगळे कर्मचारी आंदोलनाला बसलेले आहेत। जवळपास 1300 कर्मचारी आंदोलनात सहभागी झालेले आहेत आणि जोपर्यंत पगार होत नाही तोपर्यंत या ठिकाणाहून हलणार नाही अशा प्रकारची भूमिका या सर्व कर्मचाऱ्यांनी घेतलेली आहे। यामध्ये स्वच्छता कर्मचारी असतील किंवा परिचारिका असतील, टेक्निशियन असतील, क्लार्क असतील, हे सगळे कर्मचारी या संपात सहभागी झालेला आहे आणि एवढ्या दिवसापासून पगार न झाल्यामुळे हे सगळे कर्मचारी व्यथित असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। महिला कर्मचाऱ्यांची मोठी संख्या आहे। नेमका किती दिवसापासून तुमचा पगार झालेला नाही आणि तुम्हाला काय सांगितलं जातंय? आमचे 9 महिन्यापासून पगार झालेले नाहीये। 9 महिन्यापासून? हो। काय सांगितलं जातंय तुम्हाला? करतोय म्हणतायत। मग 9 महिन्यापासून घरचं तुमचं कसं चालू आहे? खर्च कसा चालू आहे? नेमकं काय? जे जसं चालू आहे तसं चालू आहे, ते तर काही सांगू शकत नाही। आता पगार होत नाही तोपर्यंत इथून हलणार नाही तुम्ही? असं काही नाही अजून। आपण पाहतोय की हे सगळे न पगार झालेले हे सगळे कर्मचारी आहेत आणि पगार होत नाही तोपर्यंत हलणार नाही अशा प्रकारची काही कर्मचाऱ्यांची या ठिकाणी भूमिका असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। तुमचा कधीपासून पगार झालेला नाही की तुमचाही 9 महिन्यापासूनच झालेला नाहीये? डिसेंबर पासून पगार झालेले नाहीयेत आमची काय चुकी आहे की आम्ही आमचे फक्त पेमेंट मागतोय। आम्हाला त्यावर बोलले जाते की हॉस्पिटलच्या बाहेर काढल्या जाईल, आम्ही सोडून जाताना आमची पगार पण देणार नाही। आमची चुकी काय आहे याच्यामध्ये की आम्ही पगार न मिळता काम करतोय, आम्ही पेशंटची हैगय करत नाही। एक स्टाफ आत्ताही आम्ही ऑन ड्युटी सोडून आलेलो आहे। आम्हाला जर पगार नसेल, रेंटवाले लोक थांबत नाहीत, किरायाचा प्रॉब्लेम येतोय, शाळेच्या पोरांचा प्रॉब्लेम येतोय, आम्ही काय काय म्हणून फेस करायचं आणि एका जर सिंगल पॅरेंट्स असेल तर त्यांनी किती परिस्थिती फेस करून त्यांनी समोर काय निर्णय घ्यायचा? आता तुमची भूमिका काय असणार आहे? आता तुम्ही आंदोलनाला बसलाय, जोपर्यंत पगार होत नाही तोपर्यंत असंच आंदोलन सुरू राहणार? हो, आम्हाला जोपर्यंत पगार भेटणार नाही तोपर्यंत आम्ही इथेच बसणार आणि आमचा पगार मागतोय, आम्ही चुकी नाही करत आहे, काही चुकीचं मागत नाही आम्ही। नेमका 9 महिन्यापासून तुमचा पगार थांबलेला आहे, काय कारण सांगितलं जातं इथल्या प्रशासनाकडून किंवा लोकांकडून? सोशल जे डिपार्टमेंट आहे कल्याण समाज कल्याणचं, त्याकडून पैसा आलेला नाहीये। म्हणजे सरकारकडून पैसा येत नाही असं सांगितलं जाते आणि थोडक्यात सांगितलं जाते की इन्कम टॅक्स मध्ये आपले जे पैसे होते ते गुंतलेले आहेत। जर डॉक्टरांचे पगार तुम्ही ॲट ए टाइम करू शकता 3-3, 4-4 डॉक्टरांचे पगार वेळेच्या वेळी होत आहेत, मग आम्ही जर त्यांच्या पगारापेक्षा आमचा पगार खूप निम्मा आहे। जर आमचे पगार तुम्ही 1 किंवा 2 पण करू शकत नाही, महिन्याभरात आमचे तुम्ही पगार करू शकत नाही, मग आम्ही जर पगार मागतोय, आम्ही जर या परिस्थितीला आलोय की आम्हाला आज बसायला भाग पडले, मग आम्ही काय करायचं याच्या समोर जाऊन? अजून आम्हाला कुणाचा सपोर्ट असणार आहे किंवा आमची बाजू कोण घेऊन बोलणार आहे? आम्ही कुणाकडे जायचं? अशा परिस्थितीत पोरांना जर शाळेत बसू देत नाही, फी नसल्यावर पोरांना सरळ सांगतात फी भरल्याशिवाय बसायचं नाही, मग त्या आई वडिलांनी काय करायचं? त्या मुलांनी काय करायचं? नक्कीच आपण पाहतोय की महत्त्वाचा प्रश्न यांच्याकडून उपस्थित केला जातोय, जर डॉक्टरांचा वेळेच्या वेळी पगार होत असेल तर आमचा पगार का होत नाही? कारण की मोठ्या प्रमाणात डॉक्टरांना पगार असतात, आम्हाला कमी पगार असतात, तरी देखील गेल्या 9 महिन्यापासून आम्हाला पगार भेटत नाही। तुम्ही काय काम करता इथं हॉस्पिटलमध्ये? बॉय आयाचं काम करते, मावशीचं काम करते। किती पगार भेटतो तुम्हाला इकडे? आम्हाला पगार भेटतो 30 आणि 9 महिन्यापासून पगारच नाही झाला? नाही झालेला। आता घरचं कसं काय चालू आहे 9 महिन्यापासून? आम्ही आता कधी भात करून खातो, नाहीतर काही चटणी मिरची खातो, कुणाकडनं शेजाऱ्या पाजाऱ्याकडनं जाऊन थोडेफार पैसे उसने पासने देतो। आता शेजारी पाजारी सुद्धा आम्हाला पैसे द्यायला तयार। पगार नाही झाल्यामुळे कर्जबाजारी होत आहे? हो, कर्जबाजारी पण झालेलो आहे। आता आम्हाला कर्ज कोणी द्यायला तयार नाहीये। घरं खाली केल्यात, भांडी कुंडी आमची बाहेर टाकून देत आहेत। म्हणजे भाडं भरलं नाही म्हणून घरं खाली केले? भाडं भरलं नाही म्हणून घरं आमची खाली करायला लावलेली आहेत।
खाली करा म्हणतात, आम्हाला कुणी थांबून घेत नाही. ते म्हणतात ते तुमचे पगार तुमचं कायमचं आहे म्हणतात. आता आम्ही तुम्हाला सहकार्य नाही करू शकत. ग्रॅज्युटी पण आम्हाला मिळत नाहीये. आमचे पीएफ काढतो ते पीएफ पण नाही. आपण पाहतोय की हे सगळे कर्मचारी आहेत 9 महिन्यापासून त्यांचा पगार झालेला नाही आणि पगार न झाल्यामुळे त्यांच्या व्यथा ते सांगत आहेत. घरातून काही कर्मचाऱ्यांचं सामान बाहेर काढलेलं आहे कारण की घर भाडं त्यांना देणं होत नाहीये. काही महिला सांगतायत की मुलांचं शिक्षणाचं देखील अवघड झालेलं आहे. मात्र या हॉस्पिटल प्रशासनाने यांची दखल घेणं गरजेचं आहे. अद्याप देखील यांची दखल घेतलेली नाहीये. आजी तुम्ही काय काम करता? मावशी म्हणून मी काम करते. आज 9 महिने झाले पगार झाली नाही. आज आमची परिस्थिती कशी चालली आहे? आमची इच्छा आहे की आमची पगार करावी. आज आम्ही काय तोडफोड करीत नाही. दुसरी काहीच मागणी नाही, फक्त वेळेवर आमचा पगार. आमची आजच्याच पगार करायला जेव्हा पगार होईल तेव्हा आम्ही इथून हलणार. आज आमची परिस्थिती कशी चाललेली आहे? सिलेंडर गेले, आज आमचे लेकरं उपाशी मारायला लागलेत. आज काय करायचं काय नाही. 9 महिने झालं पगार नाही झालेली. कबर थांबायचं इथं. आज काय तुमची काय आम्ही तोडफोड करीत नाही काय नाही. सगळे शांत आहेत. फक्त आमची पगार सोडावी बस एवढी विनंती करून. आपण पाहतोय की हे जे कर्मचारी जे संपावर आहेत किंवा आंदोलनाला बसलेत ते म्हणतायत की आम्ही कुठलीही चुकीचं कृत्य करणार नाही, फक्त आम्हाला पगार द्या, आम्ही लगेच कामावर जातो. आता काशीबाई नवले, श्रीमती काशीबाई नवले हॉस्पिटल प्रशासन यांचा पगाराचे नेमकं कधीपर्यंत प्रश्न सोडवतंय हे महत्त्वाचं असणार आहे. कारण की 9 महिन्यापासून या सगळ्यांचा पगार थकलाय. तुमचा पण थकलाय का? हो सर, सगळ्यांचा पगार थकलेला आहे म्हणून आज हे सगळेजण इथं जमलेले आहेत सर. कारण 7 आणि 8 महिने झाले आणि सगळेजण प्रत्येकजण आपापल्या स्वखुशीने आलेले आहेत. कुणावरही बर्डन नाहीये, जबरदस्ती नाहीये की तुम्ही याच म्हणून. अजिबात नाही. कुणी यातला लीडर नाहीये. प्रत्येकजण स्वतःचा लीडर आहे. मी लीडर आहे, हा लीडर आहे, तो लीडर आहे. प्रत्येकजण स्वतःचा लीडर आहे. कुणी कुणाच्या बाजूने बोलणार नाहीये. खरं तर काही वेळापूर्वी ऊन पडलेलं होतं आणि या उन्हात देखील हे सगळे कर्मचारी या ठिकाणी आंदोलनाला बसलेले आहेत. आपण पाहतोय महिला कर्मचारी आहेत, यामध्ये परिचारिका आहेत, स्वच्छता करणाऱ्या महिला आहेत किंवा वार्डमध्ये काम करणाऱ्या महिला आहेत. या सगळ्या महिला आंदोलनाला बसलेल्या आहेत आणि मागणी फक्त एकच आहे की आमचा आजच्या आज पगार व्हावा किंवा जोपर्यंत आम्ही पगार होत नाही तोपर्यंत या ठिकाणावर उठणार नाहीत. हे काही पुरुष कर्मचारी या ठिकाणी आहे. काय तुम्ही काम करता इकडे? कधीपासून पगार नाही झाला? 8 महिने झाले पगार नाही झाला. काय काम करता तुम्ही? हाऊसकीपिंगचं काम करता तुम्ही इथं? तर 8 महिने झाले पगार नाही. लेकराची शाळेची फी थकली, रूम मालक थांबत नाही भाड्याला. आमचं एवढंच म्हणणं आहे की टायमावर पगार करावं. तर ते म्हणते गेटच्या बाहेर व्हा. तर गेटच्या बाहेर कसं पगार मागितलं तर कामावरून काढून टाकण्याची धमकी देत आहे? हा. कोण देते धमकी नेमकं? ते भोरे सर आता आले होते. ते म्हणे बाब इथं बसू नका, पगार. डीन आहेत ते, अधीक्षक आहेत, डायरेक्टर. कामावरून काढून टाकण्याची धमकी देतात. धमकी देत. आमचे पगार झालेच पाहिजे. आपण पाहतोय की हे सगळे कर्मचारी पगारासाठी या ठिकाणी आंदोलनाला बसलेले आहेत आणि या ठिकाणचे जे अधिकारी आहेत ते त्यांना पगार मागितला म्हणून कामावरून काढून टाकण्याची धमकी देत आहेत असं त्यांना सांगितलं जाते. खरं तर 9 महिने बिनपगारी हे सगळे काम करत आहेत आणि त्यांच्या कुणाच्या मुलांना शाळेतून काढून टाकलं जातंय, कुणाच्या घरातून बाहेर काढलं जातंय. एवढ्या मोठ्या व्यथा त्यांच्या आहेत तरी देखील गेल्या 9 महिन्यापासून ते बिनपगाराचं काम करत आहेत आणि गेल्या 9 महिन्यापासून त्यांना वारंवार सांगितलं जातंय की पुढच्या महिन्यात होईल, त्याच्या पुढच्या महिन्यात होईल. मात्र 9 महिन्यापासून पगार तुमचा झालेला नाहीये. तुम्ही भावनिक झालेलं दिसताय, डोळ्याला पाणी आलंय. नेमकं काय हे होतं सर? कामावर यायला सुद्धा माणसांना पैसे नसतात. जरी पेमेंट नसलं तरी घर भाडं काही थकत नाही. रूम मालक काय खाली करून देत नाही. रूम लगेच खाली करायला लावतात. मेसचे पैसे असतात. बरं आम्ही परगावावरून येतो, बाहेरचे गावचे आहोत. घरी येणं जाणं सगळं बायका मुलं असतात. त्यांना 4 पैसे पाठवावे लागतात. एक पगार होतो ते 4 जणांची दुनियादारी घेतलेली असते सगळ्यांची. तो पगार त्यांना देण्यातच जातो ज्याचे घेतले त्याचे. परत एक पगार झाला की परत आम्हाला 2-3 महिने पगारच होत नाही. आणि परत वारंवार असंच होतंय की रेग्युलर पगार होतच नाही तुम्हाला? रेग्युलर पगार नाहीत. हे बऱ्याच वर्षापासूनचा हा प्रॉब्लेम आहे. त्यामुळं कसं होतं सगळं त्याच गोष्टी सगळं कर्जातच जातं आणि पेमेंट काय परत होतच नाही लवकर. महत्त्वाचा मुद्दा असा आहे की वेळेवर यांचं पगार होत नाहीये. त्यामुळे सगळे कर्मचारी म्हणतायत की आम्हाला कर्जबाजारीपणाला सामोरं जावं लागतंय. कारण की उसने पैसे घ्यावे लागतात किंवा त्यांना व्याजाने पैसे घ्यावे लागतात असं ते सांगतायत आणि पगार आल्यानंतर हे पैसे सगळे व्याजाचेच भागवण्यात जात आहेत अशा प्रकारचं त्यांचं सांगणं आहे. खरं तर
1300 कर्मचारी या संपात सहभागी झालेत. मात्र विशेष सांगायची बाब अशी आहे की रुग्णसेवा जी आहे ती आतमध्ये सुरू आहे. संपावर कर्मचारी आहेत तरी यांच्यातीलच काही कर्मचारी जे आहेत ते आतमध्ये रुग्णसेवा करतायत आणि यांची मागणी एवढीच आहे की आमचा गेल्या 9 महिन्यापासूनचा जो पगार थांबलेला आहे तो पगार करावा. आता नवले प्रशासन कधीपर्यंत यांचा पगार करतंय हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरा पर्सन विशालसह अजिंक्य धायगुडे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.